मौजे लुमेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज वाळू उत्खनन केलं जात आहे। सदर ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं काम सुरू आहे। सदर उत्खनन केलेले मटेरियल हे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी संबंधित कंपनी वापरत असल्याचं दिसून येत आहे। नीरा नदी पात्रात उत्खनन करण्यास बंदी असताना देखील तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात आहे। उत्खनन करणारे मशिनरी पोकलँड आणि वाहतूक करणारे हैवा तात्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि संबंधित कंपनीवर अवैधरित्या उत्खनन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत। अन्यथा 7 मार्च 2024 रोजी तहसील कार्यालय इंदापूर या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात हलगर्जीपणाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन 27 फेब्रुवारी 2024 रोजी देऊनही अद्यापही दखल न घेतल्याने आज माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपात हलगर्जीपणाचे आंदोलन करण्यात आले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे, संघटक वाल्मिक रणदिवे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विशाल आगवणे, भैया लांडगे, नाता आवळे यांच्यासह अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, इंदापूर।